सकाळ मित्रांनो. तर सध्या आहे JNPT पोर्टला आणि हे तुम्ही बघू शकता, हे असे गेट बनवलेले आहेत. म्हणजे प्रायव्हेट कंपनींना त्यांनी डिवाइड करून दिलेलं आहे पोर्टसाठी. म्हणजे आता हे मेन म्हणजे JNPT पोर्ट आहे आणि त्याच्यामध्ये असे गेट बनवले आहेत ज्यात तर नमस्कार मित्रांनो, सध्या आपण सोलापूर पास करून पुढे आलेलो आहे आणि बघू शकता तुम्ही पाणी, हे सीना नदीचं पाणी लांबोटी बसलं जे शंकर हॉटेल आहे तिथलं पुलाचं पाणी. लोकांची एक सवय बघा तुम्ही, त्या पुलाला उजनी धरण पाणी भरपूर सोडलेलं आहे बघा तुम्ही, जबरदस्त पाण्याचा प्रवाह होता. पुणे पास करत आलेलो आपण सकाळ सकाळी आणि आता घाटाला लागणार आहोत. हा खंडाळा घाट तुम्ही जास्त गडबड करत नाही, कारण समोर काय दिसत नव्हते, कारण हे थंडीमुळे पावसामुळे समोरचे एवढे रस्त्यावर मोठं पडलं होतं की गाडी चालवायला आता तुम्हाला पाठी खूप दुखवतं. तुम्ही लाईटीवरून त्याच्यामुळे आपल्याला मित्रांनो सकाळचे 5 वाजलेत आणि पुढे आलेलो. आता इथून जस्ट पुढे एक टनल लागेल आणि तिथून पुढे आपण पनवेलला जाणारा रस्ता भेटतोय. अजून थोडं राहिलेलं आहे, एक 2-3 किलोमीटर असेल. तिथून पुढे आपण टी पॉईंट लागेल, टी पॉईंटवरून डायरेक्ट नावाशिवा 4B रोड लागते तिथून पुढे. चला दाखवतो तुम्हाला. हे टनल आहे पनवेलच्या पाठीमागची. हे टनल पास केलं की त्यानंतर पनवेलचाच कट येते डायरेक्ट. जो जुना रस्ता आहे शेंडूक मार्गे जाणारा, शेंडूकवरून जाते रस्ता तो खालापूरला निघणारा, तिथून आपल्याला टर्न मारायचं आहे पनवेलसाठी. पनवेल पळसपे फाटेला जाईल. चला बघू काय होते सकाळ. हे साईडचे घरं दिसतात वगैरे ना, बिल्डिंग्स त्या पनवेलच्या हद्दीतल्या आहेत. आणि हा रोड फक्त मोठी गाडी दिसेल या रोडला जास्तीत जास्त, कारण हा फक्त याचा रोड आहे ना, कोर्टला जाणारा आणि उरण त्या साईडला, त्याच्यामुळे जास्त मोठ्या गाड्या. आता एक तो कनेक्ट केला याला बांद्रा वगैरे तिकडे वाटतं जास्त कुलाबा साईडला निघतो. कुलाबा सेतू, अटल सेतू, राईट, अटल सेतू रोड, अटल सेतू पनवेलला कनेक्ट होईल. त्याच्यामुळे छोट्या गाड्या थोड्या वाढलेल्या आहेत. एक 5-6 वाजेपर्यंत गाड्या असतात, आता संध्याकाळच्या गाड्या नसतात जास्त. तर नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. आपण पोहोचलेलो आहोत पोर्टवर, ते गेटला. हे NSI सिटी गेट आहे. बघू शकता तुम्ही जाम किती लागलं आहे बघा. ते याचं कारण म्हणजे गाडी आतमध्ये घेण्यास बंदी घेतलेली आहे, कारण पुढं कंटेनर उतरून जिथे प्लग पॉईंट आहे तिथं जागाच नाही यांच्याकडे. जोपर्यंत वेसल त्या कंटेनर उचलत नाही तोपर्यंत हे कंटेनर आतमध्ये घेणार नाहीत असं मला तर वाटते. बघू शकताय 4-4 लाईन लागलीत.
मी सांगतो तुम्हाला, पाठीमाग हे कुठलं गाव आहे ते आंबेवाडी, जिथे आंब्याची झाडं भरपूर आहेत, मग त्याला आंबेवाडी बोललं जाते. तिथेपर्यंत लाईन आहे आणि 2-2 लाईन आहेत. तुम्ही हे पण बघू शकता समोर, मी आता गाडीतून दाखवते, या 2 लाईन आहेत. अशा पाठीमाग 2-2 लाईन बनवल्या आहेत. वाईट फरक. मित्रांनो, सकाळी गाडी घेतो बोलली होती, संध्याकाळ झालेली आहे सध्या. चल बघू शकता आपण सगळं. मित्रांनो, तर सध्या आहे JNPT पोर्टला आणि हे तुम्ही बघू शकता, हे असे गेट बनवलेले आहेत. म्हणजे प्रायव्हेट कंपन्यांना त्यांनी डिवाइड करून दिलेलं आहे पोर्टसाठी. म्हणजे आता हे मेन मध्ये JNPT पोर्ट आहे आणि त्याच्यामध्ये असे गेट बनवले आहेत, ज्या तिथं त्यांनी प्रायव्हेट कंटेनर उचलतात. जसे की JNPT, NICT, GKI, BMCT, NSICT असे गेट आहेत. त्यापैकी आपण NICT घेतला आहोत आणि शिफ्ट चेंज झालेलं आहे CISF म्हणजे सेंट्रल सिक्युरिटी फोर्स समोर असं गेट पास काढण्यासाठी त्यांनी शिफ्ट चेंज झाल्यामुळे कंटेनर आतमध्ये घेण्याची आता बंदी केलेली आहे. मग त्यांच्याकडून चेकअप झाल्याशिवाय कंटेनर आतमध्ये जात नाही, त्यासाठी आता शिफ्ट चेंज झाल्यामुळे गाड्या थोड्या रखडल्या. असं पाठीमागं ट्रॉफिक भरपूर लागले, पण असं झालं की आपण थोडं लवकर आलो त्यामुळं आलोय. चला, ते इकडे सिक्युरिटी आहे, चेकअप करते कंटेनरचं बघू शकतो तुम्ही. बाहेर येण्याची त्या कंटेनरचं वेसल पलटी लागतो मध्ये कुठेतरी, असं ऐकून दाखवतो तुम्हाला आतमध्ये तिथे गाड्या मिळून. तसं मोबाईल अलाउड नाही, पण तरी सुद्धा मी ट्राय करून दाखवेन जर जमलं तर. मी बघत राहा. ओके, चला. फायनली गाडी खाली झाली. शुभ सकाळ मित्रांनो. पूर्ण रात्र आपली गाडी खाली करण्यातच गेलेली, त्यामुळे मला काय झोप भेटली नाही रात्रभर. आणि आता जर भरायला दिलं मला दुसरी ट्रिप, तर रोडमध्ये मला झोप येत असते. त्यामुळे आता काहीतरी नाश्ता करतो आणि झोपून जातो. चला.